सर्वांना माझा नमस्कार आणि धन्यवाद. आज आहे व्लॉग 2 ज्यामध्ये सेवादल रॅली होती दुसऱ्या दिवशी. तर सेवादलांची मोठी परेड भरली जाते त्याच्यामध्ये. दिवसाची सुरुवात माझी झाली 3 वाजून 45 मिनिटांनी. सकाळी मला झोप येत नव्हती. त्यानंतर थोडी झोप घेऊन मी आणि अभि निघालो फ्रेश होण्यासाठी. तिथे फेस वॉश वगैरे केला आम्ही. फ्रेश होऊन आम्ही दोघेजण बसलो गाडीमध्ये आणि निघालो लंगरकडे. लंगरकडे जाताच तुम्ही पाहू शकता, की तितक्या सकाळी सेवादल पूर्ण सेवेसाठी तयार असतात. खूप सकाळ-सकाळ म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं होतं 24/7 लंगर आणि कॅन्टीन चालू असते, की कोणाला त्रास नाही व्हायला पाहिजे, भूक लागली असेल तर. आणि तेवढी गर्दी असते सेवा दलांची. अभिची ड्युटी थोडा उशिरा होती म्हणून अभि माझ्यासोबतच होता. हे आजोबा मी याच्यासाठी क्लिप काढली होती, की हे खूप धून होते त्या सगळ्या अ, ऑरामध्ये. तर त्यानंतर हे सगळं पाहून आम्ही निघालो टेंटकडे. मला सेवा होती त्याच्यामुळे मी एक सिंपल ड्रेस घातला, थोडा टचअप केला आणि निघाले सेवेकडे. सेवेकडे जाता-जाता मला हे कळालं, की तिथे ऑलरेडी खूप सारे सेवादल सेवा करत होते. तर त्यामुळे मला जास्त काही भेटलं गेलं नाही. पण तुम्ही गर्दी पाहू शकता, की तेवढ्या सकाळी आय गेस 10:30-9 वाजता आय गेस हा टाईम असेल. आणि मग जेव्हा मला कळालं, की सध्याला खूप सारे सेवादल आहेत, तर मग मी नमस्कारीच्या लाईनमध्ये बसले होते. म्हणजे तिथे आपल्याला माताजी आणि राजपिताजींचं दर्शन मिळू शकतं. त्यांचं दर्शन भेटल्यानंतर मी बाहेर निघाले. बाहेर निघाल्यानंतर तुम्ही पाहू शकता माताजींच्या दर्शनासाठी किती मोठी लाईन आणि एक्झिट केलेली किती जण तिथे उभे आहेत. इथे मी बसली होती माताजींचं दर्शन घेण्यासाठी. तुम्ही लाईन बघू शकता कुठेपर्यंत चालू आहे. इव्हन माझ्या मागे आणखी खूप सारे लोकं होते. तर माताजींचं दर्शन घेतलं. मी परत निघाली टेंटकडे. टेंटकडे जाता-जाता मला खूप साऱ्या गोष्टी दिसल्या तिथे, ज्या मी तुम्हाला सांगू शकते, की इथे आल्यावर इतकी पॉझिटिव्हिटी भेटते, की आपण एकदम पोलाईट वेमध्ये तुमचं परत एक जर्नी तुम्ही सुरू करू शकता. त्यानंतर दुपारची वेळ झाली होती म्हणून मला खूप भूक लागली होती. भूक लागली होती त्यामुळे मी गेले अभिकडे. अभिला भेटले. तिथे सर्व सेवादल म्हणजे तुम्ही पाहू शकता ह्या सगळ्या जणी एवढ्या लवेबल आहेत. आणि त्यानंतर आम्ही जेवण केलं. जेवण केल्यानंतर मी टेंटकडे जात होते. टेंटकडे जाताना तुम्ही पाहू शकता, की जर ग्राउंड काही महात्म्यांना खूप लांब पडत असेल, तर माताजींनी प्रत्येक ठिकाणी एल-सी-डी किंवा मोठ्या-मोठ्या स्क्रीन्स अवेलेबल करून ठेवलेल्या आहेत. तिथे गेल्यावर मी ह्या काही गोष्टी तिथे घेतल्या होत्या पब्लिकेशनमधून आणि त्याच मी ट्राय करून पाहिल्या आणि मला त्या खूप क्यूट वाटल्या. सो मी घालून निघाले ते आणि तिथे तुम्ही पाहू शकता प्याऊ. मी प्याऊ म्हणजे तिथे आपल्याला पाण्याची सोय असते आणि एकदम सेफ वॉटर विथआऊट एनी अनहायजिनिकनेस नथिंग. खूप सेफ असतं आणि त्यानंतर मग तुम्ही पाहू शकता लंगरला किती जण आहेत आणि ही फक्त एका लंगरची माणसं आहेत आणि काही-काही जण अजून तिथे असतील कॅन्टीनमध्ये. मग हा अभि त्याची सेवा एकदम म्हणजे मन लावून करत होता. त्यानंतर हात धुतला जेवण करून निघाल्यानंतर. तुम्हाला कोणत्याच गोष्टीची तिथे कमी पडणार नाही. प्रत्येक एक गोष्ट तिथे त्यांनी अवेलेबल करून ठेवलेली आहे. अ, माणसांना म्हणजे त्रास होऊ नये, थकवा येऊ नये ग्राउंड चालताना वगैरे तर त्या प्रकारच्या याची लंगरची सेवा सुद्धा ते करतात. म्हणजे तुम्हाला अनलिमिटेड असतं तिथे जेवण. केळी तुम्ही मागाल तर केळी अनलिमिटेड, स्वीट अनलिमिटेड, व्हॉटेव्हर इट इस, व्हॉटेव्हर इट इस. त्यानंतर मोस्टली संध्याकाळ झाली होती. मग अभि पण आला होता ड्युटीवरून आणि अभि फ्रेश झाला, कपडे घातले त्याने जे आपण पब्लिकेशनमधून घेतले होते. तो येईपर्यंत मी थोडा बिस्किटवर ताव मारला होता. कारण बिस्किट मी गाडीमध्येच विसरून गेली होती. अभिने थोडी आल्यावर स्किन केअर केली. स्किन केअरमध्ये त्याने लावलं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. त्यानंतर आम्ही निघालो चालत-चालत थोडं ग्राउंड एक्सप्लोर करायला. कारण आमच्या दोघांना जास्त टाईम भेटला नाही. तो त्याच्या सेवेत आणि मी माझ्या सेवेत होतो मोस्ट ऑफ द टाईम. मग आम्हाला अ, तिकडे माताजींचा जो मेन विचारांचा ग्राउंड असतो त्या ठिकाणी आम्हाला दोघांना जायचं होतं. मग आम्ही दोघे चालत-चालत निघालो होतो. गाडी एका ठिकाणी आम्ही पार्क केली होती आणि मंडळी तुम्ही पाहू शकता हे सर्वजण माताजींच्या विचारांसाठीच निघाले होते त्या साइडला. आणि जात-जात मग आम्ही दोघांनी काही-काही व्हिडिओज, फोटोज शूट केले. एकमेकांसोबत टाईम स्पेंड केला. एकमेकांना दिवसभरामध्ये काय गोष्टी झाल्या ते सांगितलं. आणि आम्हाला एक पास भेटला होता, पण अनफॉर्च्युनेटली त्या पासने काही झालं नाही, कारण त्या पाससाठी पण इतकी मोठी लाईन लागली होती, की आम्हाला पॉसिबल नाही झालं.
मग आम्ही बोलला, की लांबूनच प्रणाम करतो. माताजी लांबूनच आशीर्वाद घेतो. आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे समागममध्ये मास मॅरेज होते. मास मॅरेज होते त्याचा अर्थ खूप साऱ्या वेगळ्या-वेगळ्या शहरातील लोकं इथे मास मॅरेज करतात. त्याची अवेलेबिलिटी पूर्ण माताजी करतात. त्याच्यामध्ये तुम्हाला यू डोंट हॅव टू इव्हन स्पेंड अ सिंगल पेनी. आणि तिथे या टाईमला माताजींनी एक खूप सुंदर अशी गोष्ट अवेलेबल करून दिली होती, की आपल्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या भाषांची म्हणजे इटली, फ्रेंच, जपान अशा वेगवेगळ्या भाषांची सोय करून दिली होती. तर तिथे मी आणि अभिने आमचं नाव स्पॅनिश भाषेसाठी नमूद केलं होतं. त्यानंतर आम्ही निघालो कॅन्टीनमध्ये कारण आम्ही कॅन्टीन ह्या टाईमला एक्सप्लोरच केला नव्हता. आम्ही बस लंगरमध्येच जेवण केलं होतं, नाश्ता केला होता. तर मग कुपन घेतले आम्ही. कुपन तुम्ही पाहू शकता. कुपन घेतले, माताजींचे विचार ऐकले. मग जे पण सामान आम्हाला हवं होतं आम्ही ते घेऊन आलो आणि वी हॅड डिनर. जेवण केलं पोट भरून. त्यानंतर तुम्ही बघू शकता, की किती सारी पब्लिक आहे तिथे लंगरसाठी. इव्हन आमच्या नंतरनी पण खूप मोठी लाईन होती. जिथे इव्हन लाईन म्हणू शकत नाही आपण कारण का की वेगळ्या-वेगळ्या ग्राउंडमध्ये वेगळे-वेगळे लंगरचे टेंट्स आहेत. तर मग कुणालाच वेट नाही करावा लागत. आणि त्यानंतर मग जेवण वगैरे करून आम्ही आमच्या टेंटमध्ये आलो. ह्या प्राजक्ता बहेन ज्या आहेत, ह्या या आमच्या मुख्य महात्म्यांच्या मिसेस आहेत. ज्या ब्रांचमधून आम्ही येतो आणि त्यानंतर सकाळी मी आणि अभि निघालो रिटर्न. रिटर्न होतं पुणेसाठी. अ, आणि काहीतरी आम्ही सकाळी आय गेस 3:30 वाजता निघालो असेल तिथून टेंटमधून आणि मग पोहोचलो सांगलीच्या बस स्टँडवर. बस स्टँडवर येऊन थोडेसे फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर परत आम्ही लागलो पुण्याच्या रोडला. जाता-जाता आम्हाला सांगलीचा भवन भेटला. मे बी माताजींचा स्टे तिथे असो, पण ते तेवढं आम्हाला माहीत नव्हतं. पण तो भवन इतका सुंदर आहे, म्हणजे मी आतापर्यंतचा पाहिलेला एकदम सर्वात सुंदर भवन म्हणजे तो. मला इथे पुण्यामध्ये आव्हाळवाडी म्हणजे आमच्या घराच्या एकदम जवळ मला आव्हाळवाडीचा वाटत होता. पण तुम्ही पाहू शकता, की तो भवन इतका मोठा आहे आणि इतका सुंदर रित्या बांधला आहे, की म्हणजे तोच उठून दिसतो. तुम्ही पाहू शकता मी इथे बस थोडासा स्लो मो घेतला आहे, की यू कॅन सी दॅट परफेक्टली. इतकी छान क्लिप आली नाही ती. मग त्यानंतर आम्ही पोहोचलो कोल्हापुरात. कोल्हापुरात आम्ही बस स्टँडच्या जवळ थांबलो होतो आणि तिथे आम्ही खाल्ला स्पंज डोसा. स्पंज डोसा खाऊन आम्ही परत निघालो स पुण्याच्या रोडला. पुण्याला लागता-लागता अ, आम्ही अजून पण त्याच हँगओव्हरमध्ये होतो. आम्ही समागमच्याच हँगओव्हरमध्ये होतो, की आमच्या दोघांनाही इच्छा नव्हती तिथून निघण्याची. कारण आणखी 1-2 दिवस आम्ही थांबू शकलो असतो, पण सुट्ट्या नव्हत्या, ऑफिस असल्यामुळं यावं लागलं परत. आम्ही बाकी लोकांना म्हणजे आई, रेणू, मुलांना खूप मिस केलं. पण नेक्स्ट टाईम पक्का त्या लोकांसोबत आम्हाला जायचंय. आणि हा होता आमचा समागमचा एक्सपिरियन्स. धन्यवाद.